Jungle. तांबे साहेब नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आमच्या सत्य संविधान स्टुडिओ मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या बसा. साहेब स्टुडिओ खूपच छान बनवलेला आहे. हो. नमस्कार, मी आहे महेंद्र सोनावणे, सत्य संविधान न्यूज चॅनल. आज आमच्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत सत्य संविधानमध्ये महाराष्ट्र राज्य मजूर जनरल कामगार युनियन भिवंडी महानगरपालिका युनिटचे अध्यक्ष, बिरवाडी विभाग बौद्ध सेवा संघ 33 गाव माजी उपाध्यक्ष, महाड पोलादपूर बौद्ध सेवा संघ उपाध्यक्ष, दक्ष नागरिक सामाजिक शैक्षणिक संस्थेचे कोकण प्रदेश अध्यक्ष, बौद्धजन विकास मंडळ मौजकीये तालुका महाड जिल्हा रायगड या संस्थेचे माजी उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते, आणि तसंच भिवंडी महानगरपालिकेमध्ये त्यांची कामगार संघटना आहे. म्हणून आज भिवंडी शहरामध्ये भिवंडी महानगरपालिकेमध्ये ते कामगार नेते म्हणून ओळखले जात आहेत. आज आमच्या सत्य संविधानच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत भरतजी तांबेसाहेब. तांबेसाहेब नमस्कार. नमस्कार. बरं तांबेसाहेब, तुमचं प्रथम मी आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. तुमचं हे सगळं मी ज्यावेळेस सामाजिक कार्याचा जो आढावा मी प्रेक्षकांच्या समोर सांगितला, आणि तुम्ही एक महानगरपालिकेमध्ये कर्मचारी आहात, एक कामगार नेते म्हणून आज तुम्ही भिवंडीमध्ये एक प्रचलित तुमचं नाव आहे. तर सामाजिक काम करत असताना कामगार नेते म्हणून भिवंडी महानगरपालिकेमध्ये हा प्रवास कसा काय तुमचा झाला? त्यांना न्याय द्यावा हे लक्षात आलं, आणि म्हणूनच मी या महापालिकेमध्ये मी कामगारांच्या जवळ जाऊन स्वतः मी काम केलं, रस्त्यावर उतरलो, आणि माझ्या लक्षात आलं की यांच्यावर अन्याय होतोय. Yes. हा अन्याय आपल्याला दूर करायचा आहे. तर मी एक संस्था आणली, आणि संस्थेच्या माध्यमातून माझी युनियन आहे महाराष्ट्र राज्य मजूर जनरल कामगार युनियन, या युनियनच्या माध्यमातून मी प्रशासनाला समजवण्याचं काम करत आहे की कर्मचाऱ्यांवर अन्याय का होतो. हां, तर अशी एखादी घटना तुम्ही सांगू शकाल का तुमच्यात ती जाणीव झाली का बाबा कर्मचाऱ्यावर खरंच अन्याय होतो, अशी एखादी घटना तुम्हाला जाणीवीची आहे काय? हो. ह्या महानगरपालिकेमध्ये आस्थापनेवर एकूण 4,200 कर्मचारी आहेत. त्यापैकी 2400 कर्मचारी हे आरोग्य विभागावर आहेत, आणि आरोग्य विभागाचे जे कर्मचारी आहेत त्याच्यातलेही कर्मचारी जे ऑफिसमध्ये कर्मचारी घेतलं जातं, कारण कर्मचारी हा सुशिक्षित आहे, शिकलेला आहे, आणि त्याला महापालिकेच्या ऑफिसमध्ये एक लिपिक म्हणून त्याला घेतलं जातं, शिपाई म्हणून घेतलं जातं, मुकादम म्हणून केलं जातं, SI केलं जातं, CSI केलं जातं, आणि हे अधिकारी म्हणून कामगारालाच केलं जातं. तर हे मला तर योग्य वाटलं नाही, आणि ह्यासाठी मला या प्रशासनाला हे दाखवायचं आहे की जो कर्मचारी जो घाणीचं काम करतो, त्याच्या अंगावर किडे चढत आहेत, तो स्वतःची काळजी न घेता तो नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतो. एखादा त्या ठिकाणी सफाई मुकादम तो अर्धा एक तास त्या ठिकाणी असतो, परंतु एखादा साहेब त्या ठिकाणी आला
तो एक मिनटंसुद्धा साहेब थांबत नाही, तो तिथून लगेच निघून जातो. नागरिक तर नाक दाबून ते निघून जातात आणि त्या कर्मचाऱ्याला तो जीवाची पर्वा न करता जीव मुठीत घेऊन तो काम करतो. परंतु प्रशासनाला याची दया येत नाही. अच्छा, म्हणजे तांबे साहेब मी तुम्हाला मध्येच थांबतो का ही जाणीव तुमच्यामध्ये होती हो, का कामगारांना ज्या सुविधा मिळायला पाहिजेत तशा काही सुविधा त्यांना मिळत नाहीये. आणि पर्यायाने काय होतं का त्यांच्या अंगावर जे तुम्ही म्हणता आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे तसा कायदाच आहे का कर्मचाऱ्यांना साबण दिलं पाहिजे, कर्मचाऱ्यांना स्वच्छतेच्या बाबतीत पालिकेने काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या आरोग्याची तपासणी झाली पाहिजे, या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. भिवंडी महानगरपालिकेमध्ये तुम्ही कामगार नेते आहात म्हणून तुम्हाला विचारतो का भिवंडी महानगरपालिकेमध्ये असं कर्मचाऱ्यांच्या बाबतीत होतं? हो, कारण बरेच वेळा ह्या गोष्टी आम्ही निदर्शनात साहेबांच्या आणून दिलेल्या आहेत, प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत की कामगारांच्या आरोग्याची तपासणी हे वेळोवेळीच व्हायला पाहिजे. त्यांना गमबूट, ग्लोव्ज, मास्क, पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. ह्या गोष्टी कॅबिनवर दिल्या नसल्यामुळे कामगारांना त्याचा त्रास होतो आणि त्यांना एक घाणीचं काम करत असताना त्याला खूप त्रास होतो आणि मग चिडचिड करतो. आणि जर जे गटार सफाईचे कर्मचारी ऑफिसला गेलेले आहेत ते कर्मचारी जर इकडे आरोग्यामध्ये पाठवले आणि त्यांच्यावर जो ताण आहे तो कमी होणार. नाहीतर प्रशासनाने जे वारसाचा जो प्रश्न आहे ते खूप प्रलंबित आहे बरेच वर्षांपासून, तर त्यांना जर घेतले तर हा ताणतणाव कर्मचाऱ्यांचा कमी होईल आणि सुरळीत काम चांगलं दिसेल. नागरिक हे वैतागलेले आहेत की कर्मचारी काम करत नाही. कर्मचारी हा काम करतो, परंतु हे माहीत नाही आहे की आरोग्य विभागात जे कर्मचारी काम करत आहेत प्रामाणिकपणाने आणि त्याच्यातलेच कर्मचारी ऑफिसला गेल्यामुळे त्याच्यावर लोड येतो, तणाव येतो. बरोबर. मी तुम्हाला मध्ये तांबे साहेब जरा मी तुम्हाला थांबवतो याच्यासाठी का माझ्या माहितीवर भिवंडी आणि मी म्हणजे अनेक वेळेला मी भिवंडीमध्ये पत्रकारिता केलेला आहे, त्याच्यामुळे मला पण बऱ्यापैकी माहीत आहे. भिवंडीमधला जो कर्मचारी वर्ग आहे तो माझ्या माहितीप्रमाणे 400-450 पर्यंत 4,200 आहेत. त्यापैकी 2400 कर्मचारी आरोग्य विभागामध्ये आहेत. आणि आरोग्य विभागातले जे कर्मचारी जे सॅनिटरी कर्मचारी म्हणून जे भरती झालेला आहे ते पालिकेमध्ये आज अधिकार पदावर काम करतायत. बरोबर ना? त्याच्यामुळं ही जी संख्या आहे स्वच्छतेची जी कर्मचाऱ्यांची संख्या आहे ती फार नगण्य आहे. बरोबर. याविषयी तुमचं काय मत आहे? लोकसंख्येप्रमाणे जे कर्मचारी द्यायला पाहिजेत आरोग्य विभागावर त्या पद्धतीने नाही. शिकलेला कर्मचारी आहे त्याला ऑफिसमध्ये घ्या, शिकलेला कर्मचारी आहे त्याला चांगलं काम द्या. मग त्याच्यावर लोड येतो तर ह्या प्रशासनाला दिसत नाही का? वारंवार आम्ही त्यांच्या लक्षात आणून देतोय की कर्मचारी कमी पडतायत. 96-97 पासून भरतीच नाही तिथून. हा, कमीत कमी 30 वर्ष. बरोबर आहे तुझं. लोकसंख्या वाढते, लोकसंख्या वाढलेली आहे. क्षेत्रफळ आहे ते माझ्या माहितीप्रमाणे 26 किलोमीटरचं क्षेत्रफळ आहे आणि जे कर्मचाऱ्यांची संख्या आहे ती अतिशय नगण्य आहे. म्हणजे प्रत्यक्षात जो काम करणारा जो माणूस आहे, स्वच्छताचं काम करणारा जो माणूस आहे, कर्मचारी आहे तो कमी आहे. आणि त्याच्यामध्ये पण मी असं म्हणजे मला असं माहिती आहे का बरीचशी मंडळी ही हप्ते नावाचा एक प्रकार आहे भिवंडी महानगरपालिकेमध्ये. हा कामगार जो आहे स्वच्छता करणारा कामगार आहे, हा काही घाणीचं काम करू नये म्हणून तो त्याच्या मुकादमला त्याच्या त्या सॅनिटरी इन्स्पेक्टरला तो हप्ते देतो असं लोकांचं म्हणणं आहे. तर हे पैसे देऊन मग काही कर्मचारी घरी राहतात, तर तो नेमकी काय प्रकार आहे? हा प्रश्न मी माननीय अतिरिक्त साहेबांच्या लक्षात आणून दिलेला आहे की साहेब प्रत्येक कॅबिनला ह्या गोष्टी चालतात, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आत्ता जे नागरिक शुज्ञान झालेले आहेत ते आरोप करत असतात, कामच होत नाही आहे. एक तर असे प्रॉब्लेम आहेत, कर्मचारी लवकर मरतो कारण त्याच्यावर लोड येतो
आणि प्रशासन दुर्लक्ष करतं. प्रशासन ह्याच्यातलेच झाडू सफाईचेच कामातले कर्मचारी ऑफिसमध्ये आणलं जात आहे आणि बाकीचा हा प्रकार घडतोय. तुमच्या लक्षात, अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलेला आहे. त्याच्यावर का तपासणी का होत नाहीये? तो अधिकारी त्या कॅबिनला जाऊन ते तपासणी व्यवस्थित केली पाहिजे. असं होत नाहीये. मित्रांनो, खऱ्या अर्थाने हा धक्कादायक विषय आहे. भिवंडी महानगरपालिकेचा, जे भिवंडी तालुक्यातील जास्तीत जास्त बहुतांश कर्मचारी हा सफाई कर्मचारी आहे आणि भिवंडी तालुक्यातला कर्मचारी जो आहे, जो महानगरपालिकेचं काम करणारा जो कर्मचारी आहे, त्याचं मृत्यूचं प्रमाण खूप मोठं आहे. हा खऱ्या अर्थाने संशोधनाचा विषय होऊ शकतो. खूप मोठं मृत्यूचं कारण आहे त्याच्या पाठीमागं. याची कारणं आमच्या तांबे साहेबांनी सांगितलेलंच आहेत. तांबे साहेब, भिवंडी स्वच्छ व्हायची असेल, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असं विचारतो का भिवंडी स्वच्छ व्हायची असेल तर काय अपेक्षित आहे? तुम्हाला काय वाटते कामगार म्हणून? साहेब, भिवंडी जर स्वच्छ भिवंडी, सुंदर भिवंडी जर करायची असेल, आजही बोललं जातं की भिवंडी घाणीचं साम्राज्य आहे. हे साम्राज्य खरोखर नक्की बाहेर काढायचं असेल, जे पब्लिक कचरा फेक आंदोलन जे करतात, महापालिकेवर कचरा फेकला जातो, आजही आमच्याकडे जे ठेके पद्धतीने कर्मचाऱ्यांना घेतलेलं आहे, त्यांची वेळोवेळी पगार दिले जात नाही आहेत. त्याच्यामुळे जिथले नागरिक, शुद्ध नागरिक आहेत, ते वैतागलेले आहेत आणि तो कचरा जो आहे त्या महापालिकेवर आम्हाला बी त्रास होतो त्याचा. असे काम केलं जातं आहे. आमच्याकडे जे काही कर्मचारी आहेत ते वारंवार आम्हाला सांगतायत की साहेब आम्ही काय करणार, आणि हे अधिकारी आमच्यावर दबाव आणतायत. तर हे दबाव अधिकाऱ्याने आणू नये. ह्याचा सोल्युशन जे आहे ते तुम्ही वेळोवेळी ते काढून टाका. कारण आत्ताची परिस्थिती आहे, 2 दिवस चालू करतात, पुन्हा तसेच. तांबे साहेब, म्हणजे मला असं वाटतं का जर भिवंडी स्वच्छ व्हायची असेल तर जो पालिकेतला जो कर्मचारी वर्ग आहे, जो सॅनिटरी कामगार म्हणून भरती झालेला आहे, हा सॅनिटरी कामगार, जो भरती झालेला कामगार जर आला, जर तो स्वच्छतेसाठी जर आला तर भिवंडीचा प्रश्न खऱ्या अर्थाने सुटू शकेल. परंतु जोपर्यंत भिवंडीची स्वच्छता जर करायची असेल तर प्रथम भिवंडी महानगरपालिकेतील जो सॅनिटरी कामगार आहे ती स्वच्छता होणं आवश्यक आहे आणि तरच भिवंडी शहराची स्वच्छता होऊ शकेल असं मला वाटतं. आज आमच्या या स्टुडिओमध्ये आज आमचे भरतजी तांबे साहेब आले. त्यांनी या ठिकाणी पालिकेला कुठल्याही प्रकारचं त्यांचा हेतू नव्हता का नाही, परंतु एक अधिकाऱ्यांच्या लक्षात यायला पाहिजे, नागरिकांच्या लक्षात यायला पाहिजे नेमकी अडचण काय आहे आणि ही अडचण प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. नागरिकांना असं वाटतं का आम्ही पैसे देतो, आम्ही टॅक्स भरतो, आम्ही कचरा का आमच्या दारामध्ये. परंतु प्रश्न खऱ्या अर्थाने असा आहे की जर हे कर्मचारी जे 2200 कर्मचारी आहेत, 2400 जे कर्मचारी आहेत, हे 2400 कर्मचारी जर रस्त्यावर उतरले तर खऱ्या अर्थाने भिवंडी ही स्वच्छ होऊ शकते आणि नागरिकांचा त्रास कमी होऊ शकतो. नक्कीच या संदर्भात सगळ्यांनी विचार करावा. तांबे साहेब, तुम्ही आमच्या या स्टुडिओमध्ये आलेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण ही माहिती दिलीत. यानंतर पुन्हा आपण कधीतरी भेटणारच आहोत. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.